नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. बऱ्याच पालकांचे मुलांचे मेसेज आमच्या टीमला कॉल पण जात आहे आणि बऱ्याच पालकांचे विद्यार्थ्यांचे मेसेज पण कमेंट पण आहेत की सर ही जी 4थी आणि 7वीची स्कॉलरशिप परीक्षा आम्हाला जॉईन करायची, आमच्या पाल्याला जॉईन करायची आहे, पण आमचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. सो त्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. प्रश्न काय काय तुमचे, तर प्रश्न बघा, हे 2-3 प्रश्न तुमचे मी समोर ठेवलेले आहे की इंग्लिश मीडियमची बॅच असेल का. याचे दोन अर्थ होतात. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी देऊ शकतात का एक्झाम. जर इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी देऊ शकत असेल तर ही बॅच तुम्ही जी शिकवणार आहात, जे सब्जेक्ट आहे ते इंग्लिश मीडियम मधून तुम्ही शिकवणार आहात का. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी देऊ शकतात. बघा का देऊ शकतात, मात्र त्यांना फक्त शिष्यवृत्ती मिळणार नाहीये, मात्र त्यांना रँक कळणार आहे, त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे. फक्त शिष्यवृत्ती कुणाला आहे, जे गव्हर्नमेंटच्या स्कूल आहे किंवा ज्याला म्हणूया आपण की ज्यांनी स्टेट बोर्डचा सिलेबस शिकवणारे स्कूल आहेत ना, त्या विद्यार्थ्यांना अमाऊंट स्वरूपामध्ये शिष्यवृत्ती मिळेल. बाकी विद्यार्थ्यांना एक्झाम देता येते, जसं सपोज सीबीएसई पॅटर्न आहे, ICSE पॅटर्न आहे, ते विद्यार्थी देऊ शकतात. फक्त एवढंच की त्यांना इथे रँक कळेल, महाराष्ट्रामध्ये कितवा रँक आहे, आणि दुसरं त्यांना सर्टिफिकेट पण मिळेल जर रँकमध्ये आलात तर. मात्र त्यांना अमाऊंटच्या स्वरूपामध्ये शिष्यवृत्ती मिळणार नाही. मात्र तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याला, तुमच्या पाल्याला जर ही एक्झाम देऊ द्यायची आहे, त्याला रँक कळेल, त्याचा अभ्यास कळेल, त्याचा ॲडव्हान्स नॉलेज मिळणार, त्याला कॉम्पिटिशन कळेल, जर द्यायची असेल तर नक्कीच देऊ शकतात. मग पुढचा प्रश्न तुमचा हा आहे की इंग्लिश मीडियममधून तुम्ही शिकवणार आहात का सर, हा एक प्रश्न आहे की नाही, त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. याचा फायदा काय मी तुम्हाला आता सांगून टाकला. फायदा आहे, अडचण काय येऊ शकते तर अडचण काहीच येऊ शकत नाही, फक्त तुम्हाला अमाऊंट स्वरूपात शिष्यवृत्ती मिळत नाही, हेच अडचण आहे. बाकी तुम्हाला रँक कळणार आहे, मुलाला शिकता येणार आहे, नक्कीच शिकता येणार आहे. सो इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी देऊ शकतात का, देऊ शकतात. मग प्रश्न येतो, इंग्लिश मिडियमची बॅच विद्यार्थ्यांना ही बॅच असेल का. आता तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो, बघा तुम्हाला ही जी एक्झाम आहे ना, ही एक्झाम कशी बरं, ही एक्झाम स्कॉलरशिपची एक्झाम तुम्ही इंग्लिश भाषेत देऊ शकतात. म्हणजे प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये घेऊ शकतात तुम्ही, तिथे माध्यम दिले त्यांना ऑलरेडी. सो इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी, त्यांना जर ही एक्झाम द्यायची असेल तर माध्यम इंग्लिश आहेत का, यस देऊ शकता माध्यम इंग्लिश. आता माध्यम इंग्लिशमध्ये निवडणं म्हणजे काय होणार तुम्हाला, बघा पहिली भाषा तुमची कोणती आहे, इथे सपोज ही मराठी, कोणी इथे हिंदी पण घेऊ शकतं. दुसरी भाषा कोणती तुमची, इंग्लिश आहे, बरोबर आहे. इथे ऑप्शनला हिंदी पण आहे तुम्हाला. ओके, आता मग प्रश्न आहे, बघा आता मग मराठीच आहे तुम्हाला इथे, मराठी, ओके मराठी आहे. ओके, आता मग प्रश्न असा आहे की सर हे ठीक आहे, लँग्वेजचे क्वेश्चन लँग्वेजमध्ये असेल हे मान्य, पण हे जे गणित आणि बुद्धिमत्ता आहे यांचे प्रश्न आम्हाला इंग्लिशमध्ये असतील का, घेता येतील का. 100% असतील आणि घेता पण येतील, काही प्रॉब्लेम नाही. हे प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये अवेलेबल असतील, घेऊ शकतात. मग जर ही एक्झामला हे जे विषय आहेत, बघा हा पेपर 1 पेपर 2 हे विषय जर इंग्लिशमध्ये येणार आहेत, तर तुम्ही आम्हाला शिकवताना मराठी इंग्लिश कशामध्ये शिकवणार आहात. मग हा प्रश्न तुमच्या समोर येतो की इंग्लिश मिडियमची बॅच असेल का. याचं उत्तर मी तुम्हाला देतो. बघा बॅच मध्ये आम्ही तुम्हाला हे जे 2 विषय आहेत ना, हे दोन्ही विषय तुम्हाला बायलिंग्युअल शिकवणार आहोत. काय म्हटलं मी तुम्हाला, बायलिंग्युअल शिकवणार आहोत. सो काळजी करू नका. बायलिंग्युअल मध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला मी शिकवणार आहोत. जसं तुम्हाला स्कूलमध्ये पण शिकवत असतील तर ते टेक्निकल वर्ड हे सगळं तुम्हाला इंग्लिशमध्ये आम्ही सांगणार आहोत. सो काळजी करू नका, ह्या बॅचमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा हे 2 विषय टीच केले जातील. बाकीचे 2 विषय तर लँग्वेजचे आहे, ते लँग्वेजमध्येच असणार आहे. सो हे 2 विषय तुम्हाला आम्ही इंग्लिशमध्ये देणार आहोत, काळजी करू नका. दॅट्स इट. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं. सो लगेच तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे, फक्त 499 रुपयात अवेलेबल आहे. सोमवारपासून बॅचेस चालू होत आहे, म्हणजे 10 नोव्हेंबरपासून बॅचेस चालू होत आहे. त्यांचे डेमो लेक्चर सुद्धा यूट्यूबला अवेलेबल होत आहे. सो ही बॅच कशी जॉईन करायची याचा व्हिडिओ पण मी घेतलेला आहे, तो व्हिडिओ एकदा बघून घ्या आणि त्यानुसार बॅच जॉईन करा. व्हिडिओ येईल तुम्हाला, म्हणजे पुढच्या 2-3 तासात तो व्हिडिओ पण येऊन जाईल, तो बघून घ्या आणि बॅच जॉईन करा. आता मला सांगा, ही फी फार कमी आहे, पण आम्ही देणारं जे क्वालिटी आहे तुम्हाला, जी क्वालिटी तुम्हाला कुठेच मिळणार नाही, अशी क्वालिटी ह्या बॅचमध्ये तुम्हाला ह्या विद्यार्थ्यांना आम्ही देत आहोत. सो नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पालकांना अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा, आणि काही अडचण असेल तर आमच्या ह्या टीमला नक्की कॉल करा. अदरवाईज इग्नाइट पाठशाला हे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि हवी ती बॅच लगेच परचेस करा. ओके, सो अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.